सुभाषराव, बाळ्याने नाहीचा पाडा लागला ते नाहीच झालं. एवढा मोठा चांगला मोक्याचा स्पॉट होता, माणूस नाही आला तिथं राव. कुठला फलटणचं बोलता काय? मग कुठं नेलतं तुम्हाला? फलटणचं बोलतं काय दिल्लीचं सांगतोय होय? रामभाऊ, खरंच तुमच्या बुद्धीची कीव येते बरं का मला. प्रश्नच नाही. आज रामभाऊच्या बुद्धीची किंवा अख्ख्या देशाला येते. अरे किती महान माणूस आहे, आणि काय बाकीच्यांचे विचारचे. अहो रामभाऊ, ते विमानतळ काय विकायला आहे का फलटणचं? ते आरक्षित केलेलं आहे. तुम्हाला तो माणूस काय म्हणला असेल की विमानतळा लगत, तुम्हाला वाटलं असेल की विमानतळच. मला म्हणलं एकदम चिप मध्ये प्लॉट आहे आणि भरपूर जागा आहे. मला वाटलं विमानतळच. अहो भरपूर असं मोगम कसं काय बोलता? त्याला 7-12 बघितलाय का? 8चा उतारा बघितलाय का? ती मूळ जागा कोणाची आहे? त्या जागेवर बोजा आहे का नाही ही न बघता बरं का अध्यक्ष व्यवहार करते ती, आणि मग म्हणते ती एजंट आम्हाला फसवलं, आमचं पैसे गेलं. तसलं मला सांगूच नका. डोळ्यात तेल घालून आर्थिक व्यवहार करावा लागतो. दिल्ली, कलकत्ता, पुणे अशी महान महान विमानतळ माझ्या अखत्यारीत आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? सांगायची काय गरज आहे तुम्हाला? राहिला तुमच्या अखत्यारीत येते तरी चुलता पुतण्या 2 व्हीलरवर कसं काय जाता रामभाऊ? प्रश्नच नाही. दाखवायचं कण करायचं एक सुभाषराव, नाही तर लोक दिवसा खून करतात. काय चालली आज आराची तमासती? मी काय म्हणतो रामभाऊ, असं प्लॉटिंग मध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा अहो शेतीच घ्या ना विकत. लोक जी 5 एकर राहिली म्हणतात ना, जरा वाढवा की शेतीच. 5-10 करा. बऱ्याच आहेत. डोळा येऊ नये म्हणून पाहुण्यारावळ्यांच्या नावं केल्यात. माहितीये का तुम्हाला? ही रुपया सोडत नाही पाहुण्या रावळ्याच्या नावं केली. संबंधाच्या जागेवर, व्यवहाराच्या जागेवर. हो हो हो, पाहुण्याचं लुबड चाल का पाहुण्यांच्या नावावर करचाल तुम्ही? अहो सासऱ्याचा अण्णाचं उसने घेतलेलं पैसे आणखी देत नाहीत रामभाऊ. त्यामुळे तो सासरा इथं खुटा ठोकूनच बसलाय. मेवणी माझ्या नावाने बोंबालती हाँगकाँगची. ते पाटलांनी काय 150 रुपये नेलेलं अजून देणार. तुम्ही 150 देणार तर आमच्या करोडाच्या इथं माप काढताय सुभाषराव. अगोदर माहिती घे जा रामभाऊ. कुणाला वाले नाही राहिला. नाशके पुढारी टायमिंगला गोळा बोलतात. अजून तो सकाळपासून पाणीच भरायचं चाललंय का? ये इकडं. तो होता बोलच नको रामभाऊ. पाटील, काय तुम्हाला अरे तुला बोलते? तुला लाजबीज वाटत नाही? रामभाऊ मित्र आहे म्हणून तुला अरकारी बोलेल. बलबी पाटला अरकारी बोलेल काय मी? बरं इकडे वय तू ये बाळा इथं. काय झालंय बोंबाताई? बोलताय म्हणजे ह्या माणसांनी वाटोळं करून ठेवलं गावचं. ए बाळू, कुणाला म्हणतो आज वाटत? सकाळी हांडाभर सुद्धा पाणी नाही मिळलं. आणि बांडी कुंडी घेऊन बसला होता की न मोर दिवस घालवला की गेला ना दिवस आणि हापशाला पाणी नाही तिथल्या टाकायच्या. कसं येईल हापशाला पाणी? सगळ्या गावामध्ये चाळण करून टाकले बोर घेऊन. 50-50, 100-100 फुटावर बोर घेतलेत आहे. ही सरपंच झोपलेत. अरे ह्या गावामध्ये कुणाला बोर घ्यायचा असं ना, ग्रामपंचायतीचे परमिशन पाहिजे. थांबा, मला बोलू द्या. सगळ्या कारभार सगळ्या गावची चाळण करून टाकली जमिनीची. मला बोलू द्या. तुम्ही लय बोर कसं करा. पाणी मिळेल? जाऊ का मी तुम्ही लय शहाण आहे. नुसतं शहाण नाही, अति शहाण आहे. आणि तुमच्या पैसे थांबून माझा वेळ आहे. ए! पाणी नाही घरी आला. ह्याला काय गोष्टी कारणीभूत आहे ह्याच्यावर तुम्ही लक्ष देणार आहे का नाही? काय करतो सरपंच? काय करतात मेंबर? काय राजकारणावर नका. काय काय त्या सरपंच काय करतात मेंबर? तुझ्या मागच्या 5 वर्षात काय केलं? त्यांनी तरी अंगठ्या एवढं पाणी येतं, तुझ्या काळात करकर एवढं पाणी येत होतं. बाळ्या, माझ्या काळात भरपूर पाणी होता. वाड्याचं त्याला वांग्याव काढू नको. काय नाही हे पार्टी म्हणते त्यांनी नालायकपणा केला आणि ती म्हणते त्यांनी केला. सगळी हे ना भाऊ, मी प्रचार करणार नाही तुझा. ए बाळ्या, तूच उमेदवार असणार, मला तुझा प्रचार करावा लागणार. बरं, जाऊ गेला द्या. का काय रे तू? ऐका, पाणी सुटलं तर कुठं बोंबलत हिंडत तुम्ही? गे असेल बोंबलत आणि त्याच्यामुळे गावलं नसेल पाणी. ही कार्ट तसंच म्हणते. पाणी सोटाच्या टायमिंगला बोंबलत गेला. चाल तुम्ही बसून होतो तिथं ठाण मांडून बसून होतो. पाणी झालं नाही, अंग तेवढं पाणी आलं आणि अर्ध्या मिनिटात गेलं. पाणी सुटलं नाही. एक काम कर, जाऊ द्या, परवा पाणी सुट. अहो परवा कसं ही काय उठाची आवडत आहे का 6 महिन्याला पाणी प्यायला? दोघा बोलू नका. परवा सुटेल म्हणजे आजची काय त्याची व्यवस्था? आजची काय म्हणजे मी माझ्या घरचं 2 हंड देतो बाळासाहेब तुम्हाला. तुमच्या तर घरचा अजिबात त्याला पाणी देऊ नका. वीज बाधा झाली म्हणजे तुमचा काय भरोसा? तुम्हाला मारायचं म्हणून वहिनीनं त्यात काय कमी जास्त घातलं, तुम्ही ते बाळाला पाणी दिलं, काही घडू शकतं. बाळू, हे बघ, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुला रस्त्यावर उतरावं लागेल. मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही असंच सांगणार परवा बघू, 6 महिन्याने बघू, चालणार नाही असलं. काय नको हांडाभर पाण्यासाठी आम्हाला रस्त्या नको उतरू. काय याच्याचं होईल ते माच्याचं होईल. मी गावाबरोबर अच्छा मच्छा रामभाऊ तुझ्या सोबत आहे.
सुभाषराव असं जवळ तू सोबत आणि पळून जातो मागच्या माग पळून नाही. पोलिसाची गाडी आली त्याला पुढे बसला मी पुढे पळतो तुला वाटतं मागे गेला तू पेनेच्या नंतर असा गुरकीने फिरतो ना तुला कळत नाही. सुभाषराव चला जाऊ दे ना, कशाला रामभाऊ विषय वाढवता. सरपंचाच्या घरावर दगड फेक करू. चला आपण नाही बाबा फेकला काय संबंध दगड करायचा? दगड फेक केलं सुभाषराव गुन्हा दाखल होतोय बावळटे, हे काहीतरी चुकीचं बर झालं. दगड फेक शाब्दिक दगड फेक करू. शाब्दिक तू कर ना मी आहे ना आमच्यासाठी गोरगरिबासाठी कर ना. मी आहे ना पुढच्या तोंडाला. चला सुभाषराव चला पाटील. सुभाषराव बाळूला न्याय द्यायसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रसंगी सरपंचाच्या घरावर धडक मोर्चा घ्यायला पाहिजे. चला नाही जा. सरपंचच्या घरात दगड फिकून पाणी मिळतं काय कुठं काय तरी बोलताय रामभाऊ. न्यायासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे पाटील. हॅलो, हा आलो आलो आलो, कोण झालं म्हण? लगेच आलो लगेच. कोणाचं कोण व्याय आलंय काय? नाही, बायकोचा फोन. पाणी सुटलं काय पाणी सुटले पण म्हणली होती येताना भाजी आणा भाजीला. अहो चला मला डेरा भरून घ्यायचा. अरे, अरे. पाणी सुटलंय बाळा. ज्या वेळेस मला संघर्ष बरोबर करण्याची घेतलं, वेळ बरोबर येते ना घेतलं. तुमच्यासारखी माणसं बायकोचा फोन आला ह्याचा फोन आला आणि गायब झाला असली माणसं. अयो सुभाषराव म्हणजे बायकोचा ऐकणारा बैल आहे हो. हे बाळू बायकोचा फोन आला की निघाला लगेच. याद राख सुभाषरावला तर बैल म्हणलं ना मधलेच का वाईट नाही. मग काय म्हणू वळू म्हणायचं वळू वळू आणि बायकोचा फोन आला की घराकडे पळू. एक काम कर अत्यंत महत्वाचा विषय आहे तो असं कर छोट्या कसं करू तू भांडी घेऊन घरी जा. भांडी घेऊन घरी जा. पाणी मिळण्याशी मतलब बाळूला तुझं. चल बाळू कशाला पाणी कशाला मी तुझ्या बरी येऊन काय करू न्याय नको नका हक्क. रामभाऊ. माझं वाट न्याय हक्क छोट्या पळ घरी अरे भाऊ नका माझा ऐकायचं माझं लागला. ऐकत जा. तुला न्याय पाहिजे ना पाणी पाहिजे ना तुलाच न्याय नाही मिळणार तू झाला अनुमाने म्हणूनच संघर्ष करण्याची हीच वेळ आहे. चल पण तुझा तू बघ की मला कशाला घेऊन पडतोय ह्याच्या तू कसला संघर्ष करतो तुझ्यासाठी जीव तुटतोय बाळू. पाणी नको जीव तुटून देऊ चल तसं करू नये. चल माझी मैना ग तुला फिरवायानी येईन. किती भारी वाटतं या असंच गुरांना पाणी चांगलं असल्याशिवाय बरं वाटत नाही. राम राम मेंबर. राम राम या 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 काय म्हणताय? ये बाळू. ई काय रे बाळू. हा 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 अहो हे पाणी. पाणी ना हा मग काय अहो गावाला किती भरपूर पाणी आहे. आनंद आहे का नाही? फुल प्रेशरने पाणी आहे राव. हो गुरं धुताय का? अहो मग काय आई शपथ 20 फुटावर पिचकारी मारते पाण्या. अहो किती भारी बघितलं ना. हा, हा, हा. अहो आमचा काळच लय चांगला. थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटते का थोडी तरी पाण्यासाठी दिवस गेलाय माझा तिकडं तीच बर पाणी आलं नाही हांडावर सुद्धा आणि तिथं तुम्ही काय येत होता पाणी दे तो अरे वा ज्याच्या हाती सापडा तेच पार दे नाही नाही हे पाणी हे कुठलं आलं तुमच्याकडे? पाणी कसं काय नाही? पाणी नाही माझ्या मेंबर एकीकडे आमच्या आळीला दुष्काळ तुमच्याकडे सुकाळ. काय चाललंय तुमच्या राज्यात? लाजा वाटत नाही तुम्हाला? जनजनात मनाच्या लाजा. बाळ्या सकाळपासून बोंबालतोय पाणी नाही म्हणून आणि तुम्ही गुरं धुताय पाणी पुरवठ्याच्या स्कीमच्या पाण्याने. पण सकाळी तुम्ही पाणी सगळ्यांना सोडायला लावलं होतं. भरपूर पाणी आहे म्हणून तो वापरतोय ना. आम्हाला येड लागलं होतं म्हणून हापशाव गेलतोय आम्ही दुपार घालवली हापशाव तिथं काय करताय? सरपंच तुम्ही मेंबर म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही काय करताय? आज तो काय करतो शूटिंग काढून टाक ना बातमी दे एक- न्यूज चॅनेलला. थांबा. नाही नाही त्यांचं म्हणणं ऐक. हिंदीवाल्यांना बी हिंदीवर देशात आले पाहिजेत लोक जगात घालू. थांब. ऐका की बाळू काका काय झालंय आता ही माझ्या हातात सत्ता असती म्हणजे मी काही केलं असतं. मी मेंबर आहे हो. ही सगळं सरपंचाचं कारस्थान आहे. त्याला आम्ही काय करणार? माझं कोण ऐकतंय का? हा आता ही जर तुमचं सोसायटीचं काय असतं ना एका मिनिटात मी सही केली असती. पण आता ही मी मेंबर असल्यामुळे मला काहीच करता येणार नाही. मेंबर असलं तर पाणी भरपूर आहे की तुम्हाला? अहो पण आता ते सोडलं पप्प्याने पाणी सोडल्यामुळे पाणी आलंय. असं ना? गया गया म्हणजे निवडून गेला म्हणजे गावाचा मानवी झाला काय तुम्ही अरे बाळू 5 वर्षानंतर तुम्हाला दाखवू काहीच का पाहिजे मी ते मेंबर झाले. लावून प्यायला पाणी ताले भरून द्यायचो ना बाळू अहो ते मेंबर आहेत म्हणल्यावर त्यांना तेवढा तरी सत्तेचा लाभ नको का? आपण उपाशी का मरा ना. याद राखा मेंबर तुम्हाला जाई शिक्षा भोगावं लागल. बाळू आंदोलनाच्या पवित्रात उतरायचं आपण. ऐका गाव तुमच्या विरोधात रस्त्यावर नाही उतरलं तर नावाचा रामभाऊ नाही. ऐका हिरो शूटिंग काय की पाण्याचा अहो 2 मिनिटं ऐका मी काय म्हणतो या ह्याच्या मागचं कारस्थान तुम्हाला माहिती आहे का? ही सगळं संजू मेंबरचं कारस्थान आहे.
आपल्या आळीला किती पाणी येऊ द्या. म्हणजे सजू मेंबरने त्याच्या घरी नाही तुमच्या दारात पाणी नेलं होय. अहो मग काय आहे, सांगतोय काय आहे बाळू काका, ही सगळं कारखान त्यांचं आहे. सरपंच सुद्धा त्यांच्या संजू मेंबरच्या बी बोटा घरी गेलं आखं पाणी त्या पारस बागेमध्ये सोडलंय आणि बायको म्हणते गावाला गेलेत मेंबर 2 दिवस येणार काय नाही. लगा न्याय झाला गाड्या न्याय न्याय झाला रे. काय आहे? ते member, ते काय पाय चल बघू. इकडं बघू.